काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पाय दुधाने धुतले होते आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि त्यावरून नवीन वादाला आता तोंड फुटलेलं आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यकर्त्यांनी हा सन्मान केल्याचं सांगितलं जात आहे, मात्र ही कृती काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत नाहीये, त्यांच्या विरोधात आहे अशी टीका सुद्धा आता यावरून करण्यात येते। तर गुरुचा सन्मान करणं हे योग्य आहे, मात्र राजकीय नेत्यांचे पाय धुण्याची गरज काय असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। दरम्यान पुण्यामध्ये भाजपच्या एका माजी नगरसेविकेनं सुद्धा शाळकरी विद्यार्थ्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेतल्याचा व्हिडिओ याआधी व्हायरल झाला होता। काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात। त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय। याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे तुम्ही असे प्रयत्न करू नये। नानाच्या नाना कळा फरक स्पष्ट आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राम मंदिर उभारणाऱ्या कारागिरांचे, गंगा स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या श्रमांचा आणि सेवाभावाचा सन्मान केला। आणि इथे नाना पटोले स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेत आहेत। एका बाजूला सेवेचा संस्कार, दुसऱ्या बाजूला सरंजामशाहीचा अहंकार। लोकशाहीत नेता कार्यकर्त्यांच्या मनात असतो, त्यांच्या पायावर नाही। पण काय करणार, नाना तुमच्या पक्षाचे विचार तुमच्या कृतीतून आणि वृत्तीतून दिसून येतात।